हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना. काय भाऊ बहिणींनो, झालं का सगळ्यांचं जेवण? आमचं तर काय आहे बाय, नादच काय करायचा. 2 दिवस झालं काय मी काय व्हिडिओ टाक नाही. माझं स्वतःच काय व्हिडिओ येईना. पुरींनीच 2 दिवस झालं बनवलं भाऊ बहिणीनं व्हिडिओ. 2 दिवस काय माझं म्हणजे माझ्या माग कामच चालू असतंय तसं सारखं. तर चला म्हणलं काढावा एखादा व्हिडिओ. म्हणलं भाऊ बहीण वाट बघत असतील. एक तर 2 दिवस झालं व्हिडिओ नाही, काय नाही. जीवले आताच जम्पर शिवत होती. खाल्लं थोडंच खाल्लं. तर म्हणलं चला आता आईचं वर्ष श्राद्ध पण आलंय, जायचंय. तर भावंडांचं तिकडं भांडणं बघूनच इकडंच अंगाव काटा फुटतोय माया. हा भांडणं चालू असते हा ना. 26 तारखेला वर्ष श्राद्ध आहे भाऊ बहिणीनं. तर तिकडचं ती लोकेशन बघून इकडचं असं वाटतंय की नाही गेलेलं बरं ना, आपल्या डोक्याला टेन्शन करून गेलेलं बरं असं वाटतंय. जावं का नाही ही पंचायत पडली. आणि आपलं तर काय कोण ऐकत नाही. आपल्याला तर काय बोलायचं हीच नाही, म्हणजे आपण बोलतच नाही जास्त करून. सगळ्याला बोलायचं सोडून दिलंय मी. आपण आपल्या नादात राहायचं फक्त. जास्त आहे ना त्रास करून घ्यायचा नाही स्वतःला. आणि दुसऱ्याकडून कुठल्या गोष्टीच्या अपेक्षा ठेवायच्या नाही त्या. जर जीवनात जर आनंदी राहायचं असेल ना, तर कुणाकडून कुठल्या गोष्टीच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत. जी काय अपेक्षा ठेवायच्या ती आपल्या स्वतःकडूनच ठेवायच्या. मग भलं कुणी का असना. त्याच्यामुळं भाऊ बहिणीनं मी अलीकडे आहे ना सगळ्यांकडून, म्हणजे कुणाकडेच अपेक्षा आपल्या ठेवत नाही. सगळ्यांकडून सोडून दिलेल्या आहेत अपेक्षा ठेवायच्या. कारण की आनंदी राहायचं जर असेल तर एकमेव उपाय म्हणजे स्वतःमध्ये आनंद हुडकायचा आणि स्वतःमध्ये खुश राहायचं. हा तसं मी धरलंय भाऊ बहिणीनं. जास्त कुणाला बोलायचं नाही, काय नाही. आपण आपल्या नादात राहायचं. वाटलं तर उठायचं, काम करायचं. नाही वाटलं तर जायचं, झोपायचं. आणि दिवसभर आपलं टीव्ही फिव्ही बघत आपलं मालिका फिलिका बघत बसायचं, जम्पर शिवायचं. आपण आपल्या नादात राहायचं. जास्त डोक्याला ताण करून कोणाचा घ्यायचा नाही. तर आता माहेरला बी जायचंय. आता त्यांना काय मी बोलणार नाही जास्त बरं का भाऊ बहिणीनं. कारण की ती राहिली नाही तर आता म्हणजे ह्याच्यात आपण 4-2 गोष्टी सांगावे ह्या दृष्टिकोनात राहिलेली नाही. तर त्याच्यामुळे आपण काही जास्त कोणाला बोलतच नाही. कुणाला बोलायचंच नाही. आपण आपल्या ह्याच्यात राहायचं ना. तिकडच्यांना बोलायचं ना इकडच्यांना बोलायचं. त्याच्यामुळं सोडून दिलंय, कुणालाच नाही बोलायचं सगळ्याला. आता तिकडं किती काय चाललं ना, तिकडल्यांचं किती काय चाललं तरी त्यांना बी म्हणायचं नाही असं करू नका तसं करू नका. जसं ज्याच्या बुद्धीला पटतंय, जसं ज्याच्या मनाला पटतंय तसं करू द्यायचं. बरोबर का नाही? कुणाला कुठल्या गोष्टीचा फोर्स नाही करायचा. ती चालू केलंय मी आता. कुणाला कुठल्याच गोष्टीचा फोर्स नाही करायचा की बाबांनो ही तुमच्या हिताचं आहे, हे असं नका करू, तसं करा, तसं नका करू, असं करा. असं कोणाला काय म्हणायचंच नाही. आपण आपल्या नादात राहायचं. हो का, फुलं आले ते वास सुटलाय नुसता खमखमाट फुलांचा. सायलीची फुलं आहेत तुम्हाला हो का, नुसता खमखमाट वास सुटलाय त्याचा फुलांचा. हो का, सायलीची फुलं आहेत. खमंग वास सुटलाय भाऊ बहिणीनं. तर आता 26 तारीख आली जवळ. आईचं वर्ष श्राद्ध आहे. तर यायचं जाऊन आपलं उभ्या उभ्या. कोणाला काय बोलायचं नाही, काय म्हणायचं नाही. बरोबर का नाही? पटलं आपल्याला तर राहायचं, नाही पटलं तर आपलं निघायचं इकडं. कुणाला म्हणायचं नाही तुम्ही असं करू नका, तसं करू नका. जसं ज्याच्या बुद्धीला पटल तसं करू द्यायचं का नाही. बरोबर का नाही भाऊ बहिणीनं?
काय म्हणतात ना, शहाण्याला शब्दाचा मार आणि येड्याला खेटराचा मार. शहाण्याला शब्दाचा मार आणि येड्याला खेटराचा मार म्हण आहे बघा. आणि गाढवा पुढं वाचली कथा आणि गाढव काय म्हणतं कालचाच गोंधळ बरा होता. त्याच्यामुळं बघा, जसं ज्याच्या बुद्धीला पटेल तसं करा. बरोबर का नाही? आता बरेच भाऊ बहीण मला म्हणत होते की पूनमताई तुम्ही काय करा, सकाळचं जा आणि संध्याकाळी महागारी या. पण भाऊ बहिणींनो काय आहे, सकाळचं जरी जायचं म्हणलं ना तर जायला आहे ना इथूनच उशीर होईल जायला. त्याच्यामुळं तर जाऊन येणं म्हणजे लय असं लवकर जाणं होत नाही ना. जायचं आणि परत यायचं महागारी सोपं नाही लांबचा प्रवास. एकतर माझा आहे ना जास्त प्रवास केला ना की मग मला त्रास होतो जरा. त्याच्यामुळं मी जास्त प्रवास करतच नाही, कवचितच. आणि ती लांब आहे, लांब असल्यामुळं मग जरा त्रास होतो. आणि ह्या मला काय म्हणायचं आहे भाऊ बहिणीनो, मी काय गोष्टी आहे ना भरपूर समजून सांगत असते माझ्या भावंडांना. पण त्यांचं जी चालू आहे तीच चालू आहे. आता आईचं वर्ष श्राद्ध आलंय, 1 वर्ष तर गेलं ह्यांचं असंच भांडत भांडत भांडत. मे बी मस्त मे बी असते त्याच्यात, नाही कशाला म्हणायचं तुम्हाला. पण आता वर्ष झालं होत आलं की कसं का व्हायना ह्यांनी आपलं म्हणजे जरा शांत पार पाडावं ना कुठल्या बी गोष्टी. आता आपला तर अधिकार, मी तर मोठी असल्याचा काही हीच नाही. म्हणून मी विषय बी घेत नाही भाऊ बहिणीनं. मला काय की बाबा मोठी बहीण आहे आपली, काय 4-2 शब्द सांगत असेल आपल्या भल्यासाठी किंवा काय असं काय तसं काय, मी सांगितलेलं कुणी ऐकत नाही ना. त्याच्यामुळे मी विषय सोडून दिलाय. जसं त्यांच्या बुद्धीला पटेल तसं त्यांना करू द्या. मी जास्त विषय घेतच नाही आणि त्यांना समजून बी सांगायचं आता मी सोडून दिलेलं आहे. कारण की मला बी कळून चुकलं की मी जी आहे ना करते मस्त त्या मायापोटी विचारापोटी म्हणजे मला बी वाटतं की बाबा माझी भावंड चांगली आनंदात सुखात समृद्धात राहावात, जीवनात काहीतरी त्यांनी बी प्रगती करावा असं वाटतं जीवाला माझ्या. कामधंदा करून कोणाची वादविवाद न घालता कामधंदा करून आपला स्वतःचा परपंच व्यवस्थित नीटनाटका पार पाडावा असं वाटतं. पण जर त्यांना जर किती सांगितलं तरी ती त्यांचंच खरं करत असेल तर मी काय सांगणार आहे. म्हणून मी आहे ना भाऊ बहिणींनो जरा स्वतःला आवर घातलाय. आता स्वतःला समजावलंय मी की मी एक येड्यात जमा आहे. त्याच्यामुळं तू पुन्हा बाई म्हणलं तू किती जरी काय सांगितलं ना तरी कोणाला काही फरक पडणार नाही. शेवटी ती ज्याच्या त्याच्या मनाचं मालक आहे. आझाद आहे माणूस, आझाद आहे. प्रत्येक माणूस आझाद आहे आपापलं जीवन जगण्याचा. पण आझाद माणसाला मला एवढं सांगायचं होतं की जरी आपण आझाद असलो आपापलं जीवन जगायला तरी योग्य तोच पाऊल टाकावा माणसाने आणि विचार करून पाऊल टाकावा. कारण की पाऊल विचार करून टाकलं ना की जीवनाचं स्वार्थक होतं. आणि न विचार करता जर पाऊल टाकलं ना तर आपला पाय काट्यावर पण पडू शकतोय. त्याच्यामुळं खोलवर थोडाफार काय म्हणतात ना, बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलावे. बरोबर का नाही? तर असं त्या भाऊ बहिणीनं आता 2 दिवस राहिल्यात मध्ये. एवढं 2 दिवस झालं की जाती इथे उभ्या उभ्या जाऊन माहेरला. पुरे सोरे तर काय नेत नाही मी, तुम्हाला माहीत आहे. बरं आहे तर पुरे सोरे मी घेऊन येतच नाही आणि नकोच आपल्याला. कसं आहे बरं आहे. बरोबर का नाही? तर 2-3 दिवस झाले मी म्हणजे सोशल मीडियावर मी 5-6 दिवस होऊन गेलं एवढे मन लावून व्हिडिओ टाकत नाही भाऊ बहिणीनं. कारण की प्रत्येकाच्या डोक्यातले विचार जे त्याला माहिती असतात. प्रत्येकाच्या जीवनात संकट येतात बी जातात बी. प्रत्येकाला सुखाचा दुःखाचा दोन्हींचा सामना करायचा आहे. तर मला माहीत आहे की आपल्या जीवनातलं सुख दुःख फक्त आपल्याला सावरायचं आहे. आपल्याला काय कोण सावरणार नाही. आपलं जीवनातलं येणारं सुख दुःख फक्त आपल्याला सावरायचं आहे. त्याला आपल्याला सामोरं जावं लागतं. देवाचं नाव घ्यायचं आणि प्रत्येक संकटाला
सामोरं जाण्याची ताकद ठेवायची, बस एवढंच. आणि अपेक्षा मात्र कोणाकडून करायची नाही कुठल्याच गोष्टीच्या. मग बोला की किती बी सका असो, नाही तर बाहेरच्या वगैरे कोण करतं, पण जे आपण ज्याच्यावर हक्क दाखवतो अशा माणसांकडून माणूस अपेक्षा करत असतं. त्याच्यामुळं अपेक्षा काही कोणाकडून करायच्या नाही, बरोबर का नाही. तर असू द्या बघा, बसली आता बाहेर निवांत. ह्याला काय नाही, कोणाची जास्त नाही बोलत, कोणाबद्दल नकोच बोलायला, बरोबर का नाही. जगा आणि जगू द्या, आपापलं जीवन जगा आणि जगू द्या. प्रत्येकाने आपापल्या मनाने जगा, जसं वाटेल तसं जगा. प्रत्येक माणूस आझाद आहे आपापलं जीवन जगायला, कुणी कुणाच्या बांधल्यात नाही. मी पुढचा म्हणाल तसं मी वागणार नाही, मी म्हणाल तसं पुढचा वागणार नाही, बरोबर का नाही. त्याच्यामुळं जगा आणि जगू द्या, आणि आपापली जिंदगी आझादीची जगा, पण विचार करून जगा. विचार करा आणि जीवनाला सार्थक द्या. बरोबर बोलले का चुकीचं बोलले. चला भाऊ बहिणीनो, खाल्ली हो का. आज केलते चपाती आणि टमाट्याची चटणी खाल्ली, टमाट्याची चटणी आणि चपाती. आता काय नाही, झंपर पहाटे उठत असते लवकर, आणि पहाटे उठून झंपर कापायचं, शिवायचं, मग वाटलं की आराम करायचा. आता सोशल मीडियावर पण भाऊ बहिणीनं व्हिडिओ, म्हणजे मी आता तुम्ही तर बघितलं कमी रेंजमध्येच एवढ्या ह्याच्यात टाकते मी, एवढी ॲक्टिव्ह पण राहत नाही सोशल मीडियावर. पण कसं असतं माहिती आहे का, जीवनात आपल्याला सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. त्याच्यामुळं गरज असते माणसाला. आता आपण काय, तुम्ही तर बघितलंय मी काय कोणत्या मोठ्या IPSच्या नोकरीला नाही किंवा काय नाही. त्याच्यामुळं परपंच चालवायसाठी माणसाला वाटतं बाबा कुठून नाही कुठून आधार होईल, ह्या दृष्टिकोनातून माणूस काय नाही काय काम करण्याचा प्रयत्न करत असतं. पण आता कसं आहे माहिती आहे का, काय लोक सोशल मीडियावर बी अशी येतं की घेण्याना देण्याची कोणाला बी त्रास देत असते. ती तुम्ही तर बघितलंय, घेण्याना देण्याचीच आपली त्यांचं ती काम करत असते, ती त्रास द्यायचं. पण का करतात हे त्यांच्या जीवाला माहिती. जर पुढच्या माणसाचं आपल्याला नाही पटलं तर आपण त्याच्यापासून 4 हात लांब होतो. पण सोशल मीडियावर अशी काय माणसं येतं भाऊ बहिणीनो, काय त्यांचं जे असेल ना ते अशी विनाकारण बी त्रास देते. ती अशी माणसं आहेत सोशल मीडियावर काय काय, बरोबर का नाही. असू द्या, जर त्यांना जी पटतंय ती बोलते, ती जसं त्यांच्या बुद्धीला पटेल तसं ती वागतील, बरोबर का नाही. त्याच्यामुळं सोशल मीडिया बी मी महाग बघितलंय. तुम्ही मला जर कोण असं वाईट कमेंट करायला लागलं तर मी फडाफड उत्तरं देत होती. पण मी अलीकडं स्वतःला समजावलंय आता, जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही, बरोबर का नाही. त्याच्यामुळं कुणाला कुत्र्याचं शिपूट किती विनळीत घालून सरळ करायचा प्रयत्न केला तरी ती काय सरळ होणार आहे का, नाही. वाकडं ती वाकडंच राहणार आहे. त्याच्यामुळं ज्याला त्याला आपोआपल्या ह्याच्यावर सोडून द्या, कर्मावर. प्रत्येकाला आपापल्या कर्मावर सोडून द्यायचं, ज्याची त्याची कर्माची फेड ज्याला त्याला. जरी माणूस बघत नसलं तरी बघणारा वरचा आहे, ज्याला त्याला कर्मानुसार फळं भेटत असतात, बरोबर का नाही. तर असू द्या, चला भेटू उद्या व्हिडिओमध्ये.